57 इयर्स एक रेकॉर्ड होता. डबल सेंचुरी कोणाच्याच नावावरती नव्हती. ग्वालियरमध्ये एक मॅच होते आणि सचिन तेंडुलकर त्याचा रेकॉर्ड तोडतो, 200 रन बनवतो. पहिला डबल सेंचुरी बनवणारा सचिन तेंडुलकर बनतो आणि सगळीकडे न्यूज पसरते. त्याच ड्रेसिंग रूम मध्ये वीरेंद्र सहवाग त्याला चेरिश करत असतात, टाळ्या वाजवत असतात, बघत असतात आपल्या सचिनने डबल सेंचुरी मारली आहे. बरोबर 11 महिन्यानंतर सहवाग क्रिकेट ग्राउंड मध्ये येतात, डबल सेंचुरी मारतात. डबल सेंचुरी मारताना तिकडे रोहित शर्मा टाळ्या वाजवत असतात. रोहित शर्मा बघतात की अरे सहवागने मारलंय तर पॉसिबल आहे. मग सहवागने मारल्यानंतर रोहित शर्मा तर तुम्हाला माहिती आहे एकदा दोनदा नाही 3दा डबल सेंचुरीज त्याने मारलेल्या आहेत. एका मॅच मध्ये रोहित शर्माने डबल सेंचुरी मारली, मग तिकडे ईशान किशन टाळ्या वाजवत होता, डबल सेंचुरी मी पण मारू शकतो. काही दिवसांनी ईशान किशनने सुद्धा डबल सेंचुरी मारली. ईशान किशनने डबल सेंचुरी मारल्यानंतर शुभमन गिल रागात म्हणाला मी पण मारू शकतो, डबल सेंचुरी शुभमन गिलने सुद्धा मारली. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल की ज्यावेळेस तुम्ही चॅलेंज करतात ना, बिलीफला चॅलेंज करायला शिका की मी करू शकतो. एकदा डिस्टिंक्शन आलो, दुसरं काहीच नाही झालं लाईफमध्ये.